नमस्कार, मी प्रवीण गायकवाड. मराठा बिझनेस कम्युनिटी या आपल्या पॉडकास्टमध्ये शिवजयंती निमित्त आपण निमंत्रित केलेले प्राध्यापक मिलिंद विचारे सर. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार दादा. खरं तर शिवजयंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताची प्रेरणा आहे. शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र या भारतभूमीला कायम प्रेरणादायी राहिलेले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा लिखित इतिहास असेल, चित्रपट असतील, सिरियल असतील, यातून आपण शिवाजी महाराज समजून घ्यायचा प्रयत्न करतो. परंतु चित्रमय शिवाजी महाराजांचं चरित्र चित्राच्या स्वरूपामध्ये अगदी त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि संभाजी महाराजांचं जीवनचरित्र जन्मापासून मृत्यूपर्यंत रेखाटणारे असे आपले आजचे चित्रकार आहेत प्राध्यापक मिलिंद विचारे सर. यांच्याबरोबर आज आपण गप्पा गोष्टी करणार आहोत आणि त्यांचा जो जीवन प्रवास आहे तो समजून घेणार आहे. सर, कसा होता तुमचा जीवन प्रवास? तुमचं नेमकं गाव कुठलं? दादा, माझं गाव पूर्वीचं खानदेश, अजिंठा हे जगप्रसिद्ध ठिकाण. त्या अजिंठा खोऱ्यातून जिथे त्या नदीचा उगम पावला, ती वाघोर नदी. ती वाघोर नदी प्रवाहित होत जळगाव जिल्ह्यातलं एक जामनेर तालुक्यातलं एक छोटंसं गाव सुनसगाव हे माझं जन्मगाव. मग तुमचं शिक्षण कुठं झालं सर? आता शिक्षणाचा भाग असा आहे, जन्मभूमी माझी सुनसगाव, पण माझे वडील म्हणजे सुखदेव देवाजी विचारे बरं हे माझे प्राथमिक शिक्षक, माझे वडील माझे प्राथमिक शिक्षक. बरं यांचं जे संपूर्ण कार्यकाळ जो आहे अध्यापनाचा, हा सगळा कोकणामध्ये गेलेला आहे. अरे वा, कोकणामध्ये? हो. कुठला जिल्हा, कुठलं गाव, काय नेमकं कोकणातलं तुमचं वास्तव्याचा इतिहास? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर तालुका, आणि गुहागर तालुक्यामध्ये पालशेत हे एक ऐतिहासिक बंदर असलेलं गाव. बरं. हे वडिलांचं पहिलं नोकरीचं गाव. अच्छा. ह्या ठिकाणीच वडिलांची म्हणजे जसं लग्न वडिलांचं झालं तिकडेच पहिला नोकरीचा कॉल आला आणि बरं. वडिलांनी तिकडचीच नोकरी धरली. अच्छा. आणि तिथून वडिलांचं शिक्षण जे आणि वडिलांचं जे अध्यापनाचा काळ सुरू झाला प्राथमिक शिक्षणाचा. माझा जन्म जरी इकडे असला तर मग माझं पूर्ण प्राथमिक शिक्षण वगैरे कोकणातच सुरू झालं. अरे वा. आणि मुख्य म्हणजे अतिशय रम्य ठिकाण, अरबी समुद्र. म्हणजे आमची संपूर्ण जे काही सुट्टीचा काळ असेल किंवा करमणुकीचा काळ असेल किंवा अगदी मस्ती असेल, जंगल फिरणं असेल, सगळा बालपणीचा काळ तिथेच बरं. समुद्रकिनारी गेलेला आहे. समुद्र किनारी तुमचं सगळं बालपण गेलं. अरे वा. मग तिथं म्हणजे खरं तर कोकण हे रम्यभूमीच आहे, म्हणजे खूप सुंदर आहे. कोकणाबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकतो. कोकणाच्या बद्दल म्हटलं तर कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड हे राजधानीचा किल्ला आहे. परंतु तुम्ही चित्रकार म्हणून शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर एवढी चित्र रेखाटली, हे तुम्ही कोकणामध्ये गेल्यामुळं तसं तुम्हाला काय आकर्षण झालं? कारण तुम्ही चित्रकारितेकडे कसं काय वळला? कारण तुमचं बालपण शिक्षण हे तिथं कोकणात झालं, 10वी पर्यंतचं शिक्षण तिथंच झालं, पण मग तुम्ही चित्रकारितेकडे कसं काय वळला? कोकणामध्ये असताना आता बघा, ज्या आम्ही घरात राहत होतो, पण तिथे जसं आम्ही तिथे भाडेकरू म्हणून होतो राहायला, तसेच आमच्याच शेजारी दुसरे भाडेकरू होते, ते कला शिक्षक होते. बरं. म्हणजे आम्हाला शिकवायला. त्यांचं नाव मोहन दिनकर सुतार. बरं. अगदी तरुण वयाचे, म्हणजे अगदी 20तले होते. त्यांचं तेव्हा लग्नही झालेलं नव्हतं, पण ते राहायला तिथे बॅचलर म्हणून तिथे राहत होते. ओके. म्हणजे अगदी आमचे घरगुती संबंध तयार झाले. मग ते जसं जसं चित्रनिर्मिती करायचे, मी त्यांच्या सहवासात काय करत असले की मी त्यांच्याकडेच पडलेला असायचो. अच्छा. आणि त्यांच्या कलेचे संस्कार कळत नकळत माझ्यावर होत गेले. म्हणजे नैसर्गिक संस्कार झाले तुमच्यावर हो चित्रकारीचं. हो हो. ओके. म्हणजे सर निसर्ग म्हणजे लँडस्केपिंग करायला तेव्हा आजूबाजूला फिरायचे, बरोबर. परिसरात फिरायचे. तिथे गडकिल्ले होते. अच्छा. जे आपण आज गडकिल्ले बघतो ते माझ्या बाणपणाचा अवतीभोवतीचा भाग होता. बरोबर. प्रतापगड असेल, रायगड असेल किंवा तिकडचा सिंधुदुर्ग असेल, रत्नदुर्ग आहे. रत्नदुर्ग आहे. मग हे सर तिथे लँडस्केपिंग करायचे. मग त्यांचं ते बघायचो मी. मग कळत नकळत मग त्यांच्यासाठी त्यांचा वारसा मला आपोआप मिळत गेला. मला आवड निर्माण झाली. आवड निर्माण झाली. की वडील प्राथमिक शिक्षक होते, ते कुठला विषय शिकवायचे, कुठल्या शाळेत शिकवायचे? वडील प्राथमिक शिक्षक म्हणजे प्राथमिक शिक्षकाकडे सगळेच विषय असतात. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे त्यांचं सगळं गणित चांगलं होतं. जिल्हा परिषदला होते? जिल्हा परिषदला. बरं झालं. चला, तुम्ही मात्र चित्रकारितेकडे वळला. हो. मग तुम्ही ह्या क्षेत्राचं शिक्षण कुठं घेतलं? सप्तपुट ललित कला महाविद्यालय हे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये एक खैरोदासारखं गावी, जी खैरोदा हे ऐतिहासिक गाव आहे, याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. या गावी देखील कला महाविद्यालय आहे आणि ते खूप जुनं आहे, प्रख्यात आहे. बरं. याची मला माहिती मिळाली आणि तिथे माझा नंबर लागला.
आणि तिथून मग माझं कलेचं शिक्षण जळगाव जिल्ह्यात खिरोदा या गावी सुरू झालं. बरं. सप्तबुट ललित कला महाविद्यालय या ठिकाणी. अच्छा. पण तुम्हाला 4 वेळा गोल्ड मेडल मिळाले. ते कुठं-कुठं मिळालं? तुम्ही जे स्कूल ऑफ आर्ट्सला पण होता? बरोबर. आता सप्तबुट ललित कला महाविद्यालयामध्ये मी ATD पण केलं आणि BFA पण केलं. आता BFA हा फाईन आर्ट्सचा विषय आणि त्यावेळेस उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आज आहे, पण त्यावेळेस पुणे विद्यापीठ होतं. अच्छा. म्हणजे आमचं महाविद्यालय पुणे विद्यापीठाच्या अंडर होतं. मग BFA पासआउट झाल्यानंतर मला त्या विद्यापीठातून पदवी घेताना गोल्ड मेडल म्हणून मी पुणे विद्यापीठातून पहिला आलो. बरं. नंतर मग पुढचं शिक्षण परत आणखी मग आता पोस्ट ग्रॅज्युएशन करावं. मग कुठे जावं तर माझं पुन्हा आणखी विदर्भात नागपूरला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं. मी तिथे MFA फाईन आर्ट अरे वाह! तिथे मी पोर्ट्रेट स्पेशलिस्ट हा विषय घेऊन मग त्या युनिव्हर्सिटीत देखील मला युनिव्हर्सिटीतनं फर्स्ट आला. तुम्हाला सांगतो विद्यापीठाच्या नागपूर विद्यापीठाच्या त्यावेळेच्या फाईन आर्ट सेक्शनमध्ये 12 वर्षानंतर गोल्ड मेडल घेणारा मी होतो. अरे वाह! ते अभिनंदन. मला तेव्हा तिथल्या डीननी सांगितलं की आपल्याला 12 वर्षानंतर पुन्हा गोल्ड मेडल मिळतंय. मग ते झाल्यानंतर मग पुन्हा आणखी काय करायचं तर MFA झालेलं आहे. पण आता आपल्याला प्राध्यापक म्हणून जर प्रशिक्षित व्हायचं असेल किंवा एखाद्या नोकरी करायची असेल शिक्षक म्हणून तर आपल्याला प्रशिक्षण असणं महत्त्वाचं होतं. मग जसं ATD हा छोटा आहे म्हणजे हायस्कूल लेवललापर्यंत ठीक आहे, पण कॉलेजवरती जर प्राध्यापक म्हणून आपल्याला व्हायचं असेल तर इथे DPED होणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेस DPED फक्त JJ स्कूल ऑफ आर्टला होतं महाराष्ट्रामध्ये. म्हणजे भारतात 3च ठिकाणी होतं. JJ स्कूल ऑफ आर्ट आणि कलकत्त्याचं आणि बडोदा युनिव्हर्सिटीचं हे 3 ठिकाणी होतं. बरोबर. मग ह्या ठिकाणी मग मी विचार केला की आपल्याला JJला नंबर लावायचं म्हणजे तेवढं. मग सुदैवानं माझा तिथे नंबर लागला. ते JJ स्कूल ऑफ आर्टला देखील मला चांगले मार्क मिळाले आणि तिथून मग मी त्यावेळेस राज्यातही प्रथम श्रेणीत पास झालो अरे वाह! आणि तिथलाही गोल्ड मेडल मला मिळालं. हे मग आता तुम्ही प्राध्यापक म्हणून काम करत असताना हे जे चित्रकला जे क्षेत्र आहे त्याच्याकडे तुम्ही वळाला. तुम्ही असं सांगत होता की तुमचं सूर्यकांत मांढरे, चंद्रकांत मांढरे यांच्याबरोबर पण जवळून संबंध आले. नेमके चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे हे लोकांना कलाकार म्हणून माहिती आहेत, कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका केली, छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली. अत्यंत प्रसिद्ध असं त्यांचे चित्रपट आहेत शिवाजी महाराजांचे. पण तुमचा त्यांच्याशी संबंध आला. ते हे चित्रकार होते असं फारशा लोकांना माहीत नाहीये. म्हणजे दोघंही बंधू हे चांगले उत्तम चित्रकार होते, मूर्तिकार पण होते ते. हो. पण याच्याबद्दल माहिती आहे. तुमचा त्यांचा कसा संबंध आला? त्याचा संबंध येण्यासाठी एक सुवर्ण संधीच मला मिळाली. अच्छा. कारण मी BFAला फाईन आर्ट जेव्हा आम्हाला काय असतं पदवी परीक्षेमध्ये जेव्हा आम्ही फायनल परीक्षा देत असतो त्यावेळेस आम्हाला एक लघुप्रबंध सादर करायचा असतो. प्रबंध. बरं. आणि त्या प्रबंधाचा विषयच माझा मुळात होता की आबालाल रेहमान. आबालाल रेहमान हे त्यावेळेचे कोल्हापूर संस्थान, कोल्हापूर करवीर. संस्थानचे करवीर संस्थानचे त्यावेळेचे व्हाईसरॉय गोल्ड मेडल 2दा घेतलेले अतिशय प्रख्यात ऐतिहासिक म्हणजे फार मोठे चित्रकार होते. तर त्यांच्यावरती मला संशोधन, कारण मुळात ते निसर्ग चित्रकार. बरं. मला देखील निसर्ग चित्रण करायला खूप आवडायचं, माझा आवडीचा विषय. मग अशा क्षेत्रातला एखादा दिग्गज त्याच्यावरती संशोधन करावा ही ती प्रथा होती. मग मी कोल्हापूर ही त्यांची कर्मभूमी आहे. शाहू महाराजांच्या पदरी ते होते. अच्छा. मग त्यांच्याबद्दल जास्त माहिती कुठे मिळू शकते तर कोल्हापुरात. अच्छा. मग मी कोल्हापुरात बरेच दिवस म्हणजे 8-15 दिवस मी थांबलो तिथे. मग कोल्हापुरातल्या मला खूप चांगल्या नामांचे आज काय बरेचसे हयात नाहीत, पण बरं. त्यांची नावं घेतो मी. गणपतराव वडंगेकर असतील, बरं. जी कांबळे सर असतील, अच्छा. माझगावकर कर्मयोगी. कर्मयोगी म्हणजे जी ज्यांचं कांबळे. छत्रपती शिवाजी महाराजांचं तैल्यचित्र हे महाराष्ट्र हो. सरकारने अधिकृत मान्य केलं आणि हो, आपल्या हो. मंत्रालयात किंवा ज्याला सर्व मान्य आहे असं ते चित्र आहे. कलायोगी जी कांबळे सरांचं. हं. आणि JB सुतारांचा पण तुमचा संबंध आला, ते खूप हो, प्रसिद्ध हो, आहेत हो, कोल्हापूरमध्ये. हो. JB सुतारांचाही म्हणजे मला ह्या दृष्टिकोनातून आला की मला यांच्याकडनं बरीचशी माहिती मिळाली. म्हणजे मुळात बघा आबालाल रेहमानांबद्दल त्यांचे काही असे चित्र फार असे कोणाकडे आहेत असे फार क्वचित लोक होते, दुर्मिळ लोक होते. कारण मुळात त्याच्यामागे एक अशी घटना घडली होती की आबालाल रेहमानांनी त्यांना आश्रय दिला. आबालाल रेहमानांचं आणि त्यांचं आबालाल खूप महाराजांचं, शाहू महाराजांचं खूप अगदी घनिष्ठ नातं होतं. बरोबर. आबालाल तिथे दरबारी चित्रकार तर होतेच, पण आबालाल मास्तर म्हणून ते अच्छा. जास्त फेमस होते. बरोबर. म्हणजे दरबारातील जे संस्थानिक होते, संस्थानातील जे प्रख्यात लोक असतील किंवा मोठे श्रीमंत लोक असतील यांच्या मुलांना शिक्षणाचं म्हणजे शिकवण्याचं काम त्यांना देण्यात आलं त्यांच्याबद्दल. तर हे आबालाल रेहमान आबालाल मास्तर म्हणून ओळखले जायचे. एवढी त्यांची माहिती होती.
पण जेव्हा शाहू महाराज निघून गेले, शाहू महाराजांचं अचानक निधन झालं, त्यावेळेस मात्र कलेचा चाहता ह्या जगातून निघून गेला. त्याचा बरं. धक्का एवढा मोठा मिळाला आहे त्यांना, आबाला रेहमानांना, की ज्यांनी मला आज एवढा मी ते तर अगदी हरफन मौला होते. त्यांचं लग्न फकीर म्हणजे त्या आवडत्या मुलीशी त्यांचं लग्न नाही झाल्यामुळे त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. अगदी सध्या फकीरासारखं ते अरण्यात जीवन कंठत होते. पण तिथल्या हाताएवढ्या कलेमध्ये, हाताएवढ्या प्लेटेवरती त्यांनी काही जे अफाट निसर्गचित्रण केलेलं आहे, ते काही ते प्रसारित व्हायचं. महाराजांना जेव्हा कळलं, शाहू महाराजांना, की हा एवढाच उच्च कोटीचा कलाकार आपल्या संस्थानात आहे, त्यांना त्याची कुतूहल निर्माण केलं. त्यांनी पहिले त्याला बोलावणं धाडलं. ते नाही आले, की नाही मी इथंच बरा आहे, मी कलाकार आहे, मला इथेच रमतो मी. ऐकलं नाही त्यांनी. शाहू महाराजांना न ऐकण्याचा स्वभाव नव्हता. शाहू महाराज म्हणाले त्यावेळेस, की असेल असं येत नसेल तर मुसक्या धरून आणा, पण त्याला आणाच. पूर्वी जर तुम्ही बघितलं तर कलाकारांना राजाश्रय असायचा आणि राजाश्रय असल्यामुळं अनेक कला क्षेत्रामध्ये म्हणजे मग संगीत असेल, चित्रकला असेल किंवा नाट्यकला असेल, अगदी या सगळ्यांना एक राजाश्रय असायचा. त्यामुळे त्यांचं अर्थकरण व्यवस्थित चालायचं राजाश्रय बरोबर. असल्यामुळं. अलीकडच्या काळामध्ये आपण लोकशाहीमध्ये आहे, पण सरकार दरबारी फारसं काही कलाकारांना सन्मान मिळताना दिसत नाही. परंतु मला एक गोष्ट कळतीये, की चित्रकार किती महत्त्वाचा असतो. कारण सामान्यपणे एखाद्या माणसाला एखादी गोष्ट कल्पकतेने पाहायची असेल, तर तेवढी त्याच्याकडे कल्पनाशक्ती किंवा तेवढं ज्ञान नसतं. हम्म. आणि चित्रकार हा त्याचा डोळा असतो किंवा विजन असतो. कारण असं म्हणतात, की हजारो शब्दांमधून जे सांगितलं जाऊ शकत नाही, ते एका चित्रामधनं सांगितलं जाऊ शकतं. आपल्याला आवर्जून राजा रवी वर्मांचा उल्लेख करायला पाहिजे. कारण मला माहिती आहे, की राजा रवी वर्मा हे लोणावळ्याला होते. हो. आणि आज जे आपण देवदेवतांचे जी चित्र पाहतो सगळे, तर ही त्यांनी निर्माण केलेली आहे. आणि आज त्यांनी काढलेली जी चित्र आहेत, त्याची किंमत तर लाखो कोटीमध्ये आहे. आता ती एंटिक झाली. कारण राजा रवी हो. वर्मा आता नामवंत हे झाले, चित्रकार झाले. नंतर अलीकडच्या काळामध्ये म्हणजे ज्यांना आपण ओळखतो, एम.एफ. हुसेन. हम्म. एम.एफ. हुसेन यांची सुद्धा चित्र आता जगप्रसिद्ध झाली. तुमचं नेमका एम.एफ. हुसेन यांच्याबद्दल काय अभ्यास आहे? एम.एफ. हुसेन म्हणजे हे प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपचे, म्हणजे त्यावेळेस हुसेन, रजा, सुजाक, ए.के. अकबर, म्हणजे ह्या लोकांनी एकत्र येऊन बर. प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रुपची स्थापना केली त्यावेळेस. म्हणजे यांचा म्हणजे प्रवास थक्का करणार आहे अच्छा. एम.एफ. हुसेनांचा. म्हणजे त्यांचा आज जर आपण बोलण्यास गेलं तर खूप काही, पण मूळचा पंढरपूरचा जन्म. बर. अगदी खऱ्या अर्थानं खरंच हाही देखील व्यक्ती हरफन मौला. पायात कधी चप्पल घालायचे नाहीत. बर. कायम कुठल्याही, अगदी ते देशभर फिरले पण अनवाणी फिरले. आणि त्यांची जी चित्र आज जगात अजरामर झालेली आहेत. अनेक त्यांची नामांकित चित्र आहेत. जवळजवळ त्यांचा आता 2025 साली त्यांच्या एका प्रख्यात चित्राचा जो मागे लिलाव झाला, त्या चित्राचं म्हणजे जवळपास अनटायटल स्टोरी नावाचं त्यांचं एक चित्र आहे. बर. म्हणजे ते याच्यावरती आहे, आपलं ग्रामजीवनावरती आधारित आहे थोडंसं पेंटिंग ते. तर त्याची किंमत जवळजवळ 110 कोटीपेक्षा जास्त होती. अरे बापरे. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये अमृता शेरगिल असेल किंवा आपले वासुदेव गायतोंडे यांच्या चित्राचं ते रेकॉर्ड होतं, पण ते रेकॉर्डसुद्धा यांनी मोडलेलं आहे. 118 कोटी, तब्बल 118 कोटी त्यावेळेस त्यांना मिळाले. असं बरंच काही आहे हुसेन यांच्याबद्दल सांगण्यासारखं. अच्छा. पण त्यांचं जे घोड्याचं चित्र आहे ते जास्त प्रसिद्ध आहे. हो. ती नेमकी कला काय म्हणायची आणि त्याची एवढी किंमत असण्याचं कारण काय? आता याच्यामध्ये आपण त्याला सर्वार्थाने मॉडर्न आर्ट म्हणतो आपण त्याला, बर. आधुनिक चित्रशैली. अच्छा. पण तुमच्या आतमध्ये जी काही अभिव्यक्त आहे ते व्यक्त करण्यासाठी ज्या भावभावनांचा जो एक मेळ असतो, मग कधी त्याच्यामध्ये आपण डिस्टॉर्शन करतो, विकृतीकरण म्हणू आपण त्याला मराठीमध्ये. तर ते जे काही भावनांचं तांडव असतं ना, ते व्यक्त करण्यासाठी रेषा आणि रंग यांची एक यांचं क्रिएशन, कंपोजिशन पद्धतीनं, क्रिएशन पद्धतीनं ती मांडण्याची एक पद्धत. अच्छा. पण ते कधी कधी अमूर्त वाटतं आपल्याला, की कुठे त्याच्यात मूर्तीचा भास होत नाही. पण हे आहे काय, पण जी भाषा असते ती रंगातून बोलली जाते. प्रत्येक गोष्टीला एक सांकेतिक अर्थ असतो, प्रत्येक रंगाला एक सांकेतिक अर्थ असतो, प्रत्येक रेषाला एक सिंबॉलिक अर्थ असतो. आणि ती वाचण्यासाठी म्हणजे आज मी थोडंसं या निमित्तानं मला एक सांगावंसं वाटतं, की कलेची साक्षरता ही झालीच पाहिजे. अच्छा. हा एक फार मोठा विषय, की जो मुलांच्या प्राथमिक शिक्षणावस्थेपासूनच हा विषय आला पाहिजे, की कला कशी वाचायची असते, बर. कलेचा अर्थ काय, प्रत्येक रेषेचा अर्थ काय. म्हणजे आम्ही जेव्हा एखाद्या कॅनव्हासवरती साधा टिंब जरी ठेवला, एखादी रेषा जरी मारली, तरी त्यामागे खूप काही अर्थ असतो. बर. आणि यासाठी ते कलेचं वाचन करता आलं पाहिजे. म्हणून कलेची साक्षरता हा एक खूप मोठा विषय होऊ शकतो.
की जे गरजेचं आहे आजच्या पिढीला किंवा एकंदरीत सर्वांना. तुम्ही जे सांगताय हे माझ्यासमोर काही प्रश्नचिन्ह निर्माण करते. कारण तुम्ही ऐतिहासिक चित्राबद्दल खूप काम केलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र, संभाजी महाराजांचं जीवनचरित्र. मग हे तुम्ही कसं काय कल्पना केल्या? काय नेमकं तुमच्या दृष्टिक्षेपात होतं आणि का तुम्ही शिवाजी महाराज, संभाजी महाराजांना निवडलं? कारण आता तुम्ही मॉडर्न आर्टबद्दल बोलला किंवा निसर्ग चित्राबद्दल बोलला. म्हणजे मी अनेक एक्झिबिशनला जातो. मला आवडतं कारण मी त्याचा एक अभ्यासक आहे किंवा मला आवडतं. मी स्वतः एलिमेंटरी आणि इंटरमिडिएटची अरे वाह! परीक्षा दिलेली आहे वा वा. आणि मला चांगल्या प्रकारे त्याचं ज्ञान आहे. पण मला नेमकं कळत नाही की तुम्हाला एवढं मोठं क्षेत्र उपलब्ध आहे. आजकाल पोर्ट्रेट म्हणजे अनेक चित्रकार जे आहेत ते व्यावसायिक चित्रकार म्हणून काम करतात. तुम्ही मात्र शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचं जीवनचरित्र आणि ते मला अवघड का वाटतं? कारण तुमच्या चित्रकारितेमध्ये तो काळ, ती वेळ, ते प्रसंग, ती पात्र, त्यांचे कपडे, त्यांचे दागिने कसं केलं हे सगळं? आता याची सुरुवातच मुळात मी पूर्वी एक चित्र केलं होतं. म्हणजे आता सुरुवातच सांगतो की याला एक निमित्त घडलं. मी त्यावेळेस जळगावला असताना जळगाव आर्ट सोसायटी बरं. नावाचे आमचे पूर्ण कलाकारांनी एकत्र येऊन टीम आम्ही एकत्र आणली Very होती. nice. आणि त्याचं एक प्रदर्शन भरलं होतं त्यावेळेस. आणि त्या प्रदर्शनाच्या आधी माझी नुकतीच जळगावला आपले मराठा सेवा संघाचे किंवा एक प्रख्यात साहित्यिक आहेत, अभ्यासक आहेत, ते चंद्रशेखर शिकरे, अशोक राणा सर होते. यांची एक माझी सुरुवातीला नुकतीच ओळख झालेली होती. बरं. मग योगायोगानं ओळख पण झाली तर मी त्यांना इन्व्हाइट केलं की आमचं असं प्रदर्शन भरलं आहे की साहेब तुम्ही या. त्यांना निमंत्रण दिलं. ते आले प्रदर्शनाला. तिथे एक मी युनिक चित्र तयार केलं होतं की आतापर्यंत कोणी ते मला कधी सुचलं नाही, पण ते होऊन गेलं. प्रदर्शनाला काय करावं? कारण माझ्याकडे असं काहीतरी लावण्यासारखं चित्रच नव्हतं. मग मी सुचलं की शिवाजी महाराजांनी अजिंठा वेरूळ लेणीला भेट दिलेली आहे, बरं. असं माझ्या वाचनात आलं एक जुन्या ग्रंथांमध्ये. मग म्हटलं अरे अजिंठा वेरूळ हे जागतिक कला म्हणजे कलाकारांचं कला म्हणजे पंढरपूर आहे आणि अशा जागतिक कला तीर्थाला महाराजांनी भेट दिली आहे, साक्षात महाराजांनी. मला तो विषय चित्रात आणणं असं वाटतं की आपण याच्यावर चित्रच करूया. मग मी एक रात्रीतून ते चित्र तयार केलं प्रदर्शनासाठी आणि ते चित्र तिथे मांडलेलं होतं. मग यांना इन्व्हाइट केल्यानंतर ते आले आणि मी त्यावेळेस नव्हतो, पण त्यांनी बघितलं संपूर्ण आणि त्या चित्राजवळ ते थांबले. त्यांनी चौकशी केली की हे चित्र कोणी निर्माण केलं आहे, याचे चित्रकार कोण. मग त्यावेळेचे आमचे इतर मित्रांनी त्यांना सांगितले हे मिलिंद विचारे. अरे मिलिंद विचारे, हां तेच काय, ते आम्हाला भेटले होते. अच्छा. अरे त्यांना असं करा, त्यांना आमच्याकडे भेटायचं. त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर ठेवला आणि भेटायचा पत्ता बोलला आणि त्याने मला भेटायला बोलवलं. असं सांगा निरोप द्या. मी गेलो. मग तिथे शिखरे साहेब मला भेटले. त्यांनी सांगितलं तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलं आहे मला दाखवा. माझा अल्बम जुना त्यांनी चाळला, त्यात काही महाराजांचे पूर्वी पण पेंटिंग केलेले होते. म्हणे तुम्ही आतापर्यंत केलं आहे, तुम्हाला काही आवडेल का असं काही काम करायला? म्हटलं कशाबद्दल? आणि मी तेव्हा बघा नुकतंच मी पूर्वी माझं प्राध्यापक होतं ते पण गेलेलं होतं. तो एक मोठा विषय आहे आणि हळूहळू मी थोडंसं परत स्ट्रगलर भूमिकात गेलो होतो. काही ड्रॉइंगचे क्लासेस पण घ्यायचो, काही व्हिजिटिंग लेक्चरर म्हणून पण होतो मी. मी माझी सगळी पूर्वपीठिका त्यांना सांगितली की असं असं चाललं आहे माझं, तुम्हाला काम करायला आवडेल का या कलाक्षेत्रामध्ये? म्हटलं कसं? बघा म्हणे महाराजांच्या जीवनावर तर खूप काही झालेलं आहे, पण संभाजी महाराजांवरती आपल्याला खूप काही करायचं आहे. कारण संभाजी महाराज हे बरेचसे कलंकित आहेत आणि आपल्याला तेच नेमकं खरा इतिहास आहे तो आपल्याला पुढे आणायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काम करायला आवडेल का? मला अतिशय आनंद झाला की एवढी मोठी संधी भेटते, मला आवडेल. ठीक आहे म्हणे, तुमचं पूर्वीच्या डोक्यात असेल ते बाजूला ठेवा, हे काही ग्रंथ घ्या. त्यांनी मला बरेचसे ग्रंथ वाचायला दिली संदर्भात. तुम्ही 1 महिन्यानंतर मला भेटा, तोपर्यंत जे वाचून काढा सगळे. ते ग्रंथ घेऊन मी झपाटल्यागत सगळे वाचून काढले सगळे. त्याच्यामध्ये इतिहासाचा अभ्यास केला तुम्ही. अभ्यास, डॉक्टर आळ साळुंखे होते, शेजवलकर होते, वासी बेंद्रे सर होते, खेडेकर साहेबांची काही पुस्तकं होती, आपल्या डॉक्टर जयसिंगराव पवारांची काही पुस्तकं होती. असे बरेच काही त्यांनी साहित्य पुरवलं मला. सेतू माधवराव पगडी, बरंच काही. मला आता त्याची नावं बरेच मोठी आधी मी वाचलं, बरंचसं वाचून काढलं आणि मग भेटलो त्यांना ठरल्याप्रमाणे. काय वाटलं तुम्हाला आता संभाजींबद्दल, तुम्हाला काय वाटतं? म्हटलं माझं डोक्यात खूप काही वेगळं होतं, पण आता तर साक्षात ज्वलज्वाजल्य असं हे व्यक्तिमत्व आहे. बरं. काम करायला आवडेल? म्हटलं अल्बत संधी मिळाली तर नक्की करेल मी. मग ठीक आहे, आता त्यातले काही प्रसंग मी काढून देतो, तुम्हीही काढा. एक 15-20 रेखाटनं त्यांनी विषय दिले. मी ते 15 दिवसात रेखाटनं त्यांना करून त्या विषयाला अनुसरून रेखाटनं त्यांना दिली. बरं. अशी त्यांनी अनेकांना दिली होती बरं का. मला नंतर कळलं की त्यांनी ही परीक्षा अनेक लोकांची घेतली होती, इतर जिल्ह्यातले, बाहेरचे.
आणि मग जेव्हा मी 15-20 दिवसानंतर ती रेखाटनं घेऊन गेलो, त्यांना खूप आवडली ती. फार छान केली. स्केचेस. स्केचेस, फक्त स्केचेस केले होते मी. बरं. मग त्यांना म्हणे, "आपण तुम्हाला काम देतोय. तुम्ही कराल? तुम्ही काही करू नका. ते काय नोकऱ्या करतायत किंवा कुठेतरी ते लेक्चरर म्हणून काम करताय, क्लासेस घेतायत, सगळं बंद करा. पूर्ण वेळ काम करा. तुम्हाला आयुष्यभर पुरेल एवढं काम आहे म्हणे. तुम्ही हे बरं. काम करा." म्हटलं, "अगदी मला एवढ्या माझ्या एवढी मोठी संधी भेटते. मी झपाटल्यात कामाला लागलो." म्हटलं, "सर, एक प्रश्न मला कुतूहल होतं, की तुम्ही अनेकांना कामं दिली हे करायला. तेच विषय दिले. पण माझं काम तुम्हाला का आवडलं?" सर म्हणे, "बाकीच्यांची कामं चांगली आहे, रेषाही चांगली होती. पण तुमची नुसती रेषाच चांगली नाही, तुमची रेषा बोलकी आहे. बरं. अच्छा. त्या प्रसंगाला अनुसरून जे भावभावना पाहिजेत, त्या तुमच्या रेषात अचूक आहेत. आणि आम्हाला तेच हवं आहे." म्हणजे संभाजी महाराजांचं चंद्रशेखर शिकरेंचं जे पुस्तक आहे, चित्रमय संभाजी महाराजांचं जीवनचरित्र, ती सगळी चित्र तुमची आहेत. हो. आणि ते तर आता प्रसिद्ध आहे एकदम आणि मोठ्या हो. प्रमाणामध्ये त्याची मागणी आहे. हो सर. पण तुम्ही शिवाजी महाराज, संभाजी महाराज याच्या पलीकडं चित्रकारितेमध्ये काय वेगळे प्रयोग केलेले आहेत का? म्हणजे असे वेगळी चित्र काय काढलेत? कारण आर्ट फॉर्म बरेच आहेत. हो. म्हणजे जसं निसर्ग चित्र तुम्ही म्हटला किंवा स्टील लाईफ ज्याला म्हणतो आपण किंवा पोर्ट्रेट म्हणतो. किती प्रकारची कला आहे? कशी असते ती? चित्रकारिता म्हणजे साधा विषय नाही आहे. मूळचा मी व्यक्तिचित्रकारच आहे. व्यक्तिचित्रकार. म्हणजे पोर्ट्रेट आर्टिस्टच आहे मी. म्हणजे ओके, मी जे ओके. गोल्ड मेडल घेतले नागपूर हो, हो, विद्यापीठाचं, हो, हो. हे माझे पोर्ट्रेटमधनंच. माझा पोर्ट्रेट आणि लँडस्केप हा माझा मूळचा विषय. ओके. आणि तोच विषय चांगला असल्यामुळे मला ह्या विषयावर काम करायला अतिशय सोपं गेलं. अच्छा. कारण माझं मुळात ॲनाटॉमी, बेस वगैरे सगळ्याच गोष्टी माझ्या अभ्यासलेल्या होत्या. मग अशीच मी काही व्यक्तिचित्र नाही केलेली आहे, की जे प्रख्यात ठिकाणी आहेत. जसं जर्मनीच्या बायर ग्रुपचं माझं अनेक जवळजवळ 15-20 शास्त्रज्ञ होते. एकाच वेळेस मला मोठं काम मिळालं होतं. बरोबर. म्हणजे योगायोग असा होता, की मला बघा ते एक थोडासा विषयांतर होतील, पण मी तो एक संधी सांगतो, की 2012चा काळ असेल, मला एक अशी संधी मिळाली माझ्या थोड्याशा ह्या प्रचलित नावामुळे. आणि माझं बळीराजा एक चित्र मी असं निर्माण केलेलं आहे. बळीराजा. हां. ओके. जगातलं पहिलं चित्र म्हटलं जातं ते, की बळीराजाचं आपल्या हातून निर्माण केलं गेलं. ते बळीराजाचे चित्र एका ॲग्रिकल्चर ऑफिसमध्ये होतं बरं. मुंबईच्या. आणि त्या मुंबईच्या ॲग्रिकल्चरच्या बायर कंपनीचे सायंटिस्ट भारतात म्हणजे महाराष्ट्रात आले जळगावला. आणि जळगावात आल्यानंतर त्यांना जळगावातले एक अधिकारी आहेत सुरेंद्र पाटील म्हणून, त्यांच्या ऑफिसमध्ये ते पाहिलं त्यांनी. "हे बळीराजा चित्र आमच्याकडे पण आहे" म्हणे. "हो" म्हणे. "अहो, ते आमचेच मित्र आहेत" म्हणे, "आमच्या जळगावचेच आहेत" म्हणे. "काय सांगताय" म्हणे. "हे चित्रकार तुमचे आहेत" म्हणे, "तुमच्या ओळखीचे आहेत" म्हणे. "हो, इथेच असतात ते. तुम्हाला भेटायचं आहे का?" त्यांनी नंबर लावून दिला मला. आणि "सर कुठे आहेत?" म्हणे. "हे अशी व्यक्ती तुम्हाला भेटायचं आहे." म्हटलं आवडेल. मग त्यांनी मला नंबर दिला. ते व्यक्ती माझ्याकडे आल्या, अधिकारी. मग त्यांनी मला काही पोर्ट्रेटच्या, "अहो, तुमच्याकडनं आम्हाला असे काम करायला आवडेल. जर्मनीचे काही प्रख्यात शास्त्रज्ञ भारताच्या भेटीवर येत आहेत आणि त्यांना रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे आम्हाला. तर त्यांचं पोर्ट्रेटच आम्हाला द्यायचं आहे. पण ते तुमच्या हातून पाहिजे." बरं. म्हटलं चालेल. मला परत मोठी संधी होती ती, कारण लाखो रुपयाचं काम होतं. मग त्यांनी ती निर्माण झालं. असे काही प्रख्यात पोर्ट्रेट माझ्याकडनं झाले. बरं. परत काही क्रिएटिव्ह कामं झालेली आहेत माझे. इंडियन आर्टवर झालेली आहेत. काही कंपोजिशन झालेली आहेत. मोहनजोदडो, हडप्पा संस्कृती बरं. याच्यावर पण माझी कामं झालेली आहेत. फर्स्ट सिव्हिलायझेशन. फर्स्ट सिव्हिलायझेशन. ओके. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, की आपण राजा रवी वर्मांबद्दल बोललो. त्यांच्या चित्राला चांगली किंमत मिळते. एम.एफ. हुसेन यांच्या चित्राला चांगली किंमत मिळते. परंतु अनेक चित्रकार आहेत, जे चांगलं चित्र रेखाटतात, उत्तम दर्जाचं चित्र काढतात, कष्ट घेतात. कारण एखाद्या कॅमेऱ्यातनं एखादा फोटो 1 सेकंडमध्ये क्लिक होतो. परंतु एक चित्रकार आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ तासनतास म्हणजे अगदी समाधी लागावी अशा प्रकारचे ते काम करतात. 5-5, 6-6 महिन्यांनी एक चित्र तयार होतं. पण त्याला आता किंमत मिळत नाही, मोल मिळत नाही. चित्राची किंमत ठरवायची कशी? रंगाच्या किमतीवर ठरवायची, कॅनव्हासच्या किमतीवर ठरवायची, कलाकारावर ठरवायची, कलाकाराचं नाव किती याच्यावर ठरवायची, का कलाकृती कसली आहे याच्यावर ठरवायची? मला नेमकं समजत नाही, की एकीकडं तुम्ही म्हणताय तसं 110 कोटी, 65 कोटी एक चित्राला गेले. आणि मग आता जी स्थिती आहे कलाकारांची, कारण राजआश्रय मिळत नाहीये. कसे तरी अनेक शिक्षक या कला क्षेत्रामध्ये आलेले आहेत. शिक्षक म्हणून ते प्राध्यापक म्हणून काम करतात आणि मग इतर वेळेमध्ये ते चित्र निर्माण करतात. तर ह्या कलाकृतीचा सन्मान झाला पाहिजे. चित्राची किंमत ठरवायची कशी? कारण तुम्ही एवढे चित्र काढलेले आहेत. एवढे चित्र काढल्यानंतर आज जे अर्थकरण चित्रकाराचं जुळत नाही, त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे दादा आणि मला आवडलं की आपण त्या विषयाला हात घातलात. एक कलाकारांचं एक फार मोठं एक संघर्षाची पार्श्वभूमी असते. शोकांतिका आहे म्हणता येऊ शकते. शोकांतिका असते. आपण पूर्वी राजाश्रय बोललेत. खरोखर राजाश्रय होते त्यामुळे कलाकार त्या काळात सुखी होते. पण आजचा मात्र हा काळ अतिशय संघर्षाचा आहे. प्रत्येक कलाकार म्हणाल तर ज्याचं नाव झालं आहे, त्या नावाने त्याला पैसा आला आहे किंवा ज्याचे चांगले प्रख्यात गॉडफादर आहेत, त्यांना ती संधी मिळते आणि परत परत त्यांनाच मिळते. पण असं नाही की त्यांना संधी मिळते म्हणजे त्यांचं काम चांगलं आहे आणि बाकीचे जे अनुल्लेखित आहे त्यांचं काम चांगलं नाही. असं नाही आहे. प्रत्यक्षात अनेक असे पडद्याआड नामांकित कलाकार आहे की जे अगदी डबघाईला आहेत. विपन्नावस्था असते त्यांची. मला एक असं वाटतं की आता माझं थोडंसं माझ्या बाबतीत मी थोडंसं सांगतो की याचं उत्तर थोडं अवघड पण आहे मला द्यायला. पण एक सांगतो की कलाकाराची किंवा कलाकृतीची किंमत ठरवताना कलाकाराचं त्याने किती मेहनत त्यात ओतली आहे, कोणता कॅनव्हास वापरला आहे, किती महागडा वापरला आहे, किती महागडा रंग वापरला आहे, हे याच्यावर ठरवण्यापेक्षा त्यामध्ये त्यांनी ते काय मांडलं आहे, त्यामागचा त्याचा समाजाचा उपयोग काय, थीम काय, Theme काय? आयडिया काय, विजन काय. विजन काय. ओके. आता राज्याभिषेकाबद्दल थोडंसं मी माझ्या बाबतीत एक घटना घडलेली सांगतो मी, की राज्याभिषेक चित्र जेव्हा मला निर्माण करण्याची संधी मिळाली गेली, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मिळाली मला. चंद्रशेखर शिकरे साहेबांनी ती गोष्ट सांगितली मला, की तुम्ही हे असं करा, की आत्तापर्यंत राज्याभिषेक अनेकांनी केलं आहे, पण तुम्हाला वेगळं काय करता येईल. आता वेगळं काय करता येईल म्हटल्यानंतर मला माझ्या मोठं चॅलेंज आलं, की आपल्याला वेगळं काय देता येईल, की महाराजांचा इतिहास तर आपल्याला आपण अभ्यासतोय. मी अभ्यासक आहे, मी इतिहासकार नाही, पण मी अभ्यासक आहे. अनेक नामचीन अशा इतिहासकारांचं मला सततचं मार्गदर्शन मिळालं आहे. त्या इतिहासकारांच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष जिथे हा प्रसंग घडला आहे तिथं ही गोष्ट आपल्याला चित्रात कशी दाखवता येईल. मग मी काय केलं की रायगडाच्या सतत वाऱ्या सुरू केल्या. बर, रायगडला जाणं सुरू केलं. हो. ओके. मग माझं वरच्यावर तिथे अक्षरशः 4-4, 5-5 दिवस मी तिथे राहायचो रायगडवर. रायगडावरती. अच्छा. आणि हळूहळू तिथल्या लोकांशी माझी एक ओळख वाढली. बरोबर. त्यांनी मला कोऑपरेट करायला सुरुवात केली. मी त्यांच्यातच राहायचो. तिथलंच त्यांचं पिठलं भाकर काय असेल ते खायचो. अवकिरकर कुटुंब राहतं ते. बरेच लोक धनगर समाजाचे आहेत, धनगर समाजाचे रायगडावर राहतात. खरंय. आणि खरं तर खूप आनंदाची गोष्ट आहे की ते तिथं आपल्याला जेवायला देतात, राहायला जेवायला देतात. हो. आणि त्यामुळं अनेक लोकांना रायगडवर राहण्याची अनुभूती मिळते. ज्यावेळेस एनडी स्टुडिओचे नितीन देसाई यांनी राजा शिवछत्रपती ही सिरियल करायचा निर्णय घेतला, त्यावेळेस नितीन देसाई आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका डॉक्टर अमोल कोल्हेंनी केली. तर मी डॉक्टर अमोल कोल्हेंना म्हटलं की आपण कधी रायगडावर गेला का, तर ते तोपर्यंत गेले नव्हते. पावसाळा नुकताच सुरू झाला होता आणि आम्ही पहिल्यांदा रायगडावर गेलो समाधीचं दर्शन घ्यायला. समाधीला अनेक लोकांनी भेट दिल्यामुळे तिथं हळद, कुंकू, अक्षदा वाहिलेल्या होत्या. आम्ही तिघांनी समाधीवर डोकं टेकवलं, पण मळवट ज्याला म्हणतो आपण असा भरलेला फक्त डॉक्टर अमोल कोल्हेंचाच भरला गेला. नितीन देसाईंनी सुद्धा डोकं टेकवलं, मी डोकं टेकवलं, पण छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या डॉक्टर अमोल कोल्हेंचा अक्षरशः मळवट भरला गेला. त्यांची ज्यावेळेस सिरियलसाठी निवड झाली शिवाजी महाराजांची, त्यावेळेस मी तिथं होतो. तुम्हाला अक्षरशः सांगतो, ज्यावेळेस डॉक्टर अमोल कोल्हे शिवाजी महाराजांचे जे वेशभूषा आहे किंवा जे कपडे आहेत ते घालून ते आपली जगदंब तलवार घेऊन येतात आणि त्यांनी फक्त तिथं येऊन असं धीर गंभीर आवाजामध्ये जगदंब असं म्हटलं, मी उठलो आणि साष्टांग नमस्कार डॉक्टर अमोल कोल्हेंना घातला. याचं कारण असं आहे की साक्षात शिवाजी महाराज पाहिल्याचा आनंद मी घेतला. तर हा सगळा मनाचा खेळ आहे. पण आपली श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांवर आहे, कारण ती आपली प्रेरणा आहे. शिवाजी महाराजांनी 16 मावळ्यांना घेऊन रोहिडेश्वरावर पहिली शपथ घेतली. 16 मावळे होते. शिवाजी महाराजांनी रायगडावर राज्याभिषेक केला आणि तो राज्याभिषेक किती महत्वाचा आहे तो तुम्ही रेखाटलेला आहे. पण मला एक सांगा की हा राज्याभिषेकाचं चित्र आता तर ते जगप्रसिद्ध चित्र आहे. तुम्ही 2D का 3D अँगलमध्ये ते बनवलेलं आहे, कारण ते पहिल्यांदा समजून घेतला पाहिजे की ते 2D का 3D आहे. आता एवढा मोठा रायगड म्हणजे मुळात आधी पहिल्यांदा मी आधी त्याची लेआउट रचना कशी तयार झाली हे आधी थोडं सांगायला मला महत्त्वाचं वाटतं. की एवढा मोठा दरबार, एवढा मोठा विशाल पसरलेला रायगड एका फ्रेममध्ये आपल्याला बसवायचं आहे. बरोबर. मग इथे चॅलेंज खूप मोठं होतं की प्रत्यक्ष सगळ्यात महत्त्वाचं केंद्रस्थान असणार छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं सिंहासन. 32 मण सोन्याचं सिंहासन दाखवायचं आहे, ते पण पूर्णाकृती दिसेल असं. बाजूला त्यांचा महाराणी
असतील, साक्षात जिजाऊंचं उच्चासन असेल, इतर राण्या असतील, शंभूराजे असतील आणि राजाराम महाराज असतील आणि इतर आपल्या सरदार मंडळी खाली मानकरी धारकरी सगळे हां आणि हजारोचा समुदाय रायगडावरती होता असं वर्णन आहे. बरोबर. तर एवढं आपल्याला एवढ्या 5x10च्या फ्रेममध्ये आपल्याला दाखवायचं आहे. तर मोठं चॅलेंज होतं. तर म्हणजे 2D मध्ये 3D म्हणू आपण त्याला. आता 2D मध्ये 3D. हां, ओके. म्हणजे याचं कसं सांगतो मी, की तुम्ही स्पर्शजन्य पद्धतीने म्हणाल, स्पर्श जर केला तर तुम्हाला 2D वाटेल, त्यात काही डेप्थ दिसणार नाही. पण त्याच्यात आपल्याला 3D दाखवायचं आहे. बरोबर. म्हणजे खूप मोठं पर्स्पेक्टिव्ह दाखवायचं आहे, की अक्षरशः अलीकडचं जर तुम्ही राजारामपासून सुरुवात केली किंवा इकडच्या सरदारापासून सुरुवात केली, तर त्याच्या पलीकडे असणारे शंभूराजे, त्याच्या पलीकडे असणारे मदारी मेहतर, त्याच्या पलीकडे असणारे शिवाजी महाराज, सोयरा राणी, नंतर जिजाऊ आणि इकडच्या बाजूला असणारे त्यांचं पहिल्या रांगेत बसलेले त्यांचे नामचिक सरदार मंत्रिमंडळ, त्याच्या मागे असलेले निमंत्रित मान्यवर, इकडे आलेले परकीय फॉरेनर्स, अष्टप्रधान आहे त्यांचं मंडळ. अष्टप्रधान मंडळ, पलीकडे असलेले त्यांची एक पूर्ण इतर दरबारी महत्त्वाचे अधिकारी, मागच्या बाजूला असलेले इतर सगळे रयत आणि त्याच्या पलीकडे गवाक्षातून दिसणारा जो होळीचा माळ आहे, त्याच्या पलीकडे असलेल्या पुन्हा बाजारपेठेच्या लांब लचक इमारती, त्याच्या पलीकडे असणारं टकमक कडा आणि त्याच्या पलीकडे आणखी खोल मोठी दरी आहे आणि त्याच्या पलीकडे लांब दिसतो तो दूरवर दिसणारा कोकण कडा. बरोबर. इकडे उजव्या हाताला आपण वळलं तर जगदीश्वराचं मंदिर. हे सगळं आपल्याला द्विमितीमध्ये त्रिमिती दाखवायची. अच्छा. त्यासाठी खूप मोठं कसब होतं आणि याच्यासाठी मी थोडंसं कलाकारांच्या बाबतीत विशेष करून चित्रकारावरती मी माझा प्रतिनिधित्व करत नाही आहे, पण चित्रकाराला एकाच वेळेस ज्यावेळेस मी हे सगळं लेआउट तयार करतो त्यावेळेला मला इंजिनिअरिंग माहीत असणं गरजेचं बरोबर. असतं. तेव्हा मी इंजिनियर असतो. जेव्हा हे सगळ्या गोष्टी मी सजावटी करतो तेव्हा मी नेपथ्यकार असतो. त्या भूमिकेतनं मला सगळंच असतं. जेव्हा मी पूर्ण हे कॉस्च्युम डिझायनिंगपासून ते सगळं अलंकरण करतो अगदी त्यावेळेस मी सोनारही असतो. त्याच्यात मला मग गती असण्याला माहीत असतं. पुन्हा विविध प्रकारचे हे सगळे काही जे स्थापत्य आहे त्यावेळेस मी इंजिनियर असतो. अच्छा. लांबवर दिसणारं पर्स्पेक्टिव्ह त्यावेळेस मी आर्किटेक्चर असतो. अच्छा. म्हणजे किती भूमिकेतून जेव्हा काही शिल्पनिर्मिती काही गोष्टी दाखवायच्या तेव्हा मी शिल्पकार असतो. म्हणजे इतक्या भूमिकेतून एका चित्रकारालाच जावं लागतं. म्हणून मी असं म्हणत नाही की चित्रकार, पण चित्रकाराला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक असतं. आणि राहिला सगळ्यात महत्त्वाचा भाग की जो प्रसंग इथे जागतिक दर्जाचा घडतोय, साक्षात छत्रपती म्हणजे शिवाजी महाराजांचं छत्रपती होणं आणि त्याचा आनंद सामान्यातल्या सामान्य रयतेपासून ते त्यांच्या साक्षात जिजाऊ माँसाहेबांपर्यंत प्रत्येक मावळ्याला त्यातनं काय वाटलं, प्रत्येक आलेल्या फॉरेनर व्यक्तीला त्यातनं काय वाटलं, महाराजांना प्रत्यक्षात बघितल्यानंतर त्यांना आतून काय फिलिंग झालं, ही फिलिंग मला त्या त्या कॅरेक्टरच्या मध्ये जेव्हा मी स्वतः जायचो की मला त्या मावळ्याला असं वाटलं असेल, बरं हंबीराव मोहितांना असं वाटलं असेल, मोरोपंतांना असं वाटलं असेल, इकडे संभाजी महाराजांना असं वाटलं असेल, जिजाऊ माँसाहेबांचं भरून येणं, कृतार्थ होणं त्यांना काय वाटलं असेल, साक्षात त्यांच्या पत्नी सोयराबाई असतील, पुतळाबाई असतील, आपला पती साक्षात छत्रपती होते त्यांना आपल्या पतीबद्दल किंवा राजाबद्दल काय वाटलं असेल, हे त्यांचं जे फिलिंग आहे हे फिलिंग मला आधी जगावं लागलं. त्यासाठी मला अभिनेता होणं गरजेचं होतं. ही फिलिंग हा अनुभव मी आधी स्वतः घेतला आणि तेव्हाच त्या चित्रामध्ये त्या रेषेत ते आलं, त्या भावना त्या त्यांच्या रंगातून आणि रेषातून आल्या. यासाठी मला तो अभिनेता होणं हे देखील एक खूप मोठं चॅलेंज होतं. त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतोय. नाही खरं सांगू का सर, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आपण काही जन्म घेतला नाही. त्यावेळेस जी काही साधनं होती, त्या फोटोग्राफी नव्हती किंवा कॅमेरेज नव्हते, अशा काळामध्ये ते घटना घडलेली आहे. पण आज तुम्ही या काळामध्ये एक कल्पकता वापरता, इतिहासाचा आधार घेता आणि एवढं अप्रतिम सुंदर चित्र निर्माण करता. त्याच्यासाठी सगळ्यांनी खरं तर तुमचे आभारच मानले पाहिजे. कारण अशा प्रकारची कल्पकता आणि त्याची भव्यता, त्याचं सौंदर्य, त्याचं सुंदरता तुम्ही इतकी मेंटेन केलेली आहे की तुमचं खरं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आता प्रसंग असा आहे की हे चित्र निर्माण करत असताना तुम्ही काय साहित्य वापरलं? कारण कॅनव्हासचे पण अनेक प्रकार आहेत. कला म्हटलं तर मग चित्रकार म्हणून परत ज्याला आपण रंग म्हणतो, रंगसंगती कशी काय जोडली? कारण आणि किती वेळ लागला हे चित्र बनवायला? मुळात हे तैलचित्र आहे. अच्छा. आता आपण माध्यमाचा विचार करूया.
तर हे मुळात तैलचित्र आहे. ओके. कॅनव्हासवरती चित्रण केलेलं आहे. आपण त्याला कॅनव्हास पेंटिंग म्हणा, तैलचित्र म्हणू आपण. अगदी दर्जेदार रंग तर आपण वापरतोच. ओके. कॅनव्हास दर्जेदार होता, विन्सर न्यूटनसारखे रंग होते. हा झाला एक भौतिक भाग आमचा. पण जे काही दाखवायचं आहे ते काही सर्व काही अतिशय भव्य-दिव्य होतं. ओके. म्हणजे माझे रंगरेषा अपुरे पडतील. इतकं उदात्त, इतकं अतिशय भव्य असा हा सोहळा होता, की ज्याला देशोविदेशातून आलेले मान्यवर होते. त्यांनी वर्णन केलेलं आहे. आता आपण म्हणाल संदर्भाचा आपण थोडा विचार करू. आपण मला बोलले की हे कुणी काय वाचलं? तर माझ्या साक्षात या गोष्टी ज्या प्रत्यक्षात जे नामचीन इतिहासकार आहेत त्यांच्याशी माझ्या सततच्या चर्चा असायच्या. शिकरे साहेबांनी मगाशी मला बोललं की बरंचसं त्यांनी साहित्य पुरवलं. खेडेकर साहेबांनी मला बरंचसं साहित्य पुरवलं. प्रवीण दादा आपण सुद्धा मला बरंचसं आपल्या ज्याच्यावरती चर्चा झालेल्या आहेत. आपण सुद्धा मला खूप मार्गदर्शन केलेलं आहे. तसंच इंद्रजित सावंत असेल, जयशंकरराव पवार असतील, आणखी अनेक मोठे मंडळी श्रीमंत कोकाटे असेल, गंगाधर बनबरे असेल, ह्या सगळ्यांनीच त्यांच्या परीनं मार्गदर्शन केलं आहे. प्रत्येक ठिकाणी जेव्हा हे पेंटिंग होत होतं तेव्हा यांच्या परत मला वाटतं आपण सुद्धा 2-3दा त्यावेळेस भेट दिलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून हे चित्र पुढे जात होतं. काय होतं आहे, प्रत्येकाला काय वाटतंय, असं पाहिजे, तसं पाहिजे, काही गोष्टीचे क्ल्यू कसे येऊ शकतात, कुठे आक्षेप येऊ शकतो, सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्यात आलेल्या आहेत. आणि या सगळ्यातूनच सर्वार्थानं त्या सर्वांना आवडेल, खऱ्या अर्थानं त्या प्रसंगाला न्याय दिला जाईल अशा पद्धतीने कुठेतरी एक समतोल साधायचा होता. हे खूप मोठं चॅलेंज होतं. आणि हे सगळं मान्यवरांच्या मार्गदर्शनातून मी केलं. जे काही ऐतिहासिक संदर्भ होते ते मी वाचलेत. अगदी अस्सल वर्णन म्हणायला गेलं तर हेनरी ऑक्झिडन याने तिथे तब्बल 3 महिन्यापासून रायगडावर आलेले ते महाराजांच्या भेटीसाठी. तिथे राहिलेले आहेत. त्यांच्यासाठी महाराजांनी त्याला राहण्याची सोय केलेली आहे. याची देही याची डोळा यांनी ते वर्णन पाहिलेलं आहे. त्या हेनरी ऑक्झिडनने सुद्धा वर्णन लिहून ठेवलेलं आहे. साक्षात पुरावा तर सगळ्यात मोठा त्यांचा आहे की हे असं झालेलं आहे, असं घडलेलं होतं. त्यांचा संदर्भ देखील आपल्याला मिळतात त्यांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी. म्हणजे तुम्ही इतिहासाचा अभ्यास केला, हो, अनेक पुस्तकं वाचली आणि हेनरी ऑक्झिंडर हा ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी होता. बरोबर. तुमच्या सुद्धा राज्याभिषेका चित्रामध्ये हम्म. तो कमरेपासून शिवाजी महाराजांपुढे वाकलेला आहे. वाकलेलं आहे. म्हणजे मी नेहमी अशी एक कल्पना करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही फारच मोठी गोष्ट आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक का केला? हम्म. त्याचं कारण असं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची स्थापना झाल्यानंतर त्यांनी अनेक गड किल्ले ताब्यात घेतले, आपलं स्वतःचं एक मंत्रिमंडळ तयार केलं, सरदार केले, सरसेनापती केले. पण समाज मान्यता ज्याला म्हणतो आपण ती काही फारशी मिळत नव्हती. त्यामुळं राजदंड आणि धर्मदंड हे राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजी महाराजांच्या हातात. बरोबर. बरोबर. आणि राजदंड आणि धर्मदंड दोन्हीही शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या निमित्ताने मिळाले. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस पुरंदरच्या तहानंतर आग्र्याला गेले, आग्र्यामध्ये त्यांनी औरंगजेबाचा 50वा वाढदिवस पाहिला, त्याची भव्यता पाहिली हो. आणि तिथला संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या डोळ्यासमोर होता. तिथून ते परत आले. आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे की 4 वर्ष शिवाजी महाराज तसे शांतच होते, अभ्यास करत होते, नियोजन करत होते आणि दिलेले पुरंदर तहातले किल्ले सगळे त्यांनी पहिल्यांदा परत मिळवले आणि दक्षिण दिग्विजय केलं. परत एकदा सुरत लुटली आणि सुरत लुटली, किल्ल्यांची डागडुजी केली, पूर्ण तयारी केली आणि मग वयाच्या 44व्या वर्षी जगाला अभिमान वाटावा असा राज्याभिषेक केला. आणि ते चित्र तुम्ही रेखाटलेले 32 मानाचा सिंहासन. आता सिंहासन का म्हटलं गेलं तर दोन्हीही बाजूला शिवाजी महाराजांचे 2 सिंह आहेत. सिंहासन सिंहामुळं त्याला म्हटलं जातं कारण दिल्लीमध्ये जे तख्त होतं ते मयुरासन होतं. कारण मोराचं चित्र होतं. म्हणजे मयुरासन वेगळं आणि सिंहासन. शिवाजी महाराज सिंहासनावर बसले होते. आपल्याला रायगडच्या शरबमध्ये तिथं सिंह दिसतो आणि त्याच्या 4 पंजाखाली 4 शाया, आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि मुघलशाही शिवाजी महाराजांनी खाली दाबलेले दिसतात. ते 4 हत्ती दाखवलेत. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. ब्रीदच आहे त्यांचं. ब्रीदच आहे. आणि रायगडावरचा राज्याभिषेक मला का महत्वाचा वाटतो तर त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांची स्वराज्याच्या विस्ताराची संकल्पना मांडली आणि ती म्हणजे अहत तंजावर, तहत पेशावर, अवघा मुलूक आपला. छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्य कमी लाभलं, वयाच्या 50व्या वर्षी ते गेले. संभाजी महाराजांना आयुष्य कमी लाभलं, ते 32व्या वर्षी गेले. तारा राणी पुढं लढल्या, परंतु मराठ्यांनी शिवाजी महाराजांचं स्वप्न जे होतं तंजावरपासून पेशावरपर्यंत, त्यांनी पेशावरच्या किल्ल्यामध्ये भगवा झेंडा फडकावला
आणि या देशामध्ये मराठेशाही 110 वर्ष राज्य करत होती. 110 वर्ष. आज जर छत्रपती शिवाजी महाराज परत आले, ते जर या देशामध्ये भ्रमंती करायला लागले आणि तुमचं हे जर तैल्यचित्र त्यांनी बघितलं, तर त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की इंग्रज इथं व्यापारासाठी आले होते ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून. आणि तो जो अँड्री ऑक्झिंडर आहे तो त्यांच्या पुढे वाकलेला आहे कमरेपासून, आणि ते घाबरत होते शिवाजी महाराजांना. हो, ते वखार टाकायची म्हटले तर त्यांना शिवाजी महाराजांची परवानगी घ्यायला लागायची. परवानगीला. पण शिवाजी महाराजांनंतर मराठेशाही आली आणि मराठेशाही 1818ला बुडाली. आणि या देशामध्ये इंग्रजांनी पूर्ण राज्य प्रस्थापित केलं आणि अर्ध्या जगावर इंग्रज राज्य करत होते. पण आज जर शिवाजी महाराज आले आणि तुमचं जर हे राज्याभिषेकाचं चित्र पाहिलं, तर ते आज कदाचित असं म्हणणार नाही की अहत तांजावर तहत पेशावर. शिवाजी महाराजांना माहिती आहे की जे ब्रिटिश मला घाबरत होते त्यांनी जगावर राज्य केलं, तर ते म्हणले असते अहत ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा, अवघा मुलूक आपला. म्हणजे दक्षिणेतलं शेवटचा देश ऑस्ट्रेलिया आणि उत्तरेतला शेवटचा देश कॅनडा, हा मराठ्यांनी पादक्रंत केला पाहिजे. शिवाजी महाराजांचं एवढी मोठी प्रेरणा आपल्याला. कदाचित मला नेहमी असं वाटतं की शिवाजी महाराजांना आयुष्य जर मोठं मिळालं खरंय, तर हे ब्रिटिश, डच, पोर्चुगीज, फ्रेंच यांनी जगभर जे विस्तार केलेला आहे तो कदाचित मराठ्यांनी केला असता. खरंय. कारण तुमच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने, या चित्राच्या निमित्ताने अनेक गोष्टी सांगता येऊ शकतात. पण तुम्ही फक्त राज्याभिषेक नाही रेखाटला, तुम्ही तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुण्यामध्ये जी पुण्यभूमी आहे, जी शापित म्हणून जाहीर करण्यात आली, मुरवार जगदेवनी तिला शापित जाहीर केलं होतं. तिथं एक अभद्र असं प्रतीक ठेवलं होतं, एक पहार रवली होती, त्याच्यावर काही तुटक्या चपल्या, काही मडकी वगैरे अशी लावली होती, आणि ती जिजाऊंनी उपटून टाकली. ही शापित जमीन मी पुण्यवान करणार आहे. आणि म्हणून बाल शिवाजीला घेऊन जिजामातेने पुण्याची पुण्यनगरी सोन्याच्या नांगरांनी नांगरली. हे सुद्धा चित्र तुम्ही बनवलं आणि अत्यंत कल्पकदृष्ट्या बनवलं. काय या चित्राची नेमकी कल्पना आहे तुमची? मुळात चित्राची कल्पना असं म्हणता येईल की महाराजांच्या मुळात असं म्हटलं जातं की स्वातंत्र्याच्या किंवा स्वराज्याचा उद्घोषच त्यावेळेस झालेला आहे. बरं. म्हणजे जिजाऊंचं वरती जेव्हा संपूर्ण जबाबदारी दिली गेली आणि उत्तरेकडचं जे राज्य आहे, म्हणजे बघा शहाजीराव महाराजांची जी उत्तरेकडची जी दक्षिणेकडचं राज्य आम्ही सांभाळतो, उत्तरेकडचा मुलूक आपण सांभाळायचा आहे आणि वाढवायचा आहे. आणि ही घटना घडते ऐतिहासिक पुण्यामध्ये. पुण्याची स्थापना त्याचा उद्घोषच झाला तो. पण हे निर्माण करताना मला एक खास करून का जाणवलं की एवढी मोठी अद्भुत घटना घडलेली आहे की स्वराज्याचा उद्घोषच तो झालेला आहे. म्हणजे आपण खऱ्या अर्थानं म्हणू त्याचा मुहूर्त, म्हणजे आपण त्याची एक पायाभरणी म्हणू आपण त्याला, की पायाभरणी केलेली आहे. आणि असा प्रसंग आपल्याला जर निर्माण करता आला तर की साक्षात जिजाऊ शिवाजी महाराजांच्या हातात नांगर देत आहे आणि तो नांगर घेऊन ती पुण्यभूमी पवित्र केली जाते. आत्मविश्वास गळून पडलेली माणसं आहेत, आजूबाजूला कुतूहलानं लांबून बघतायत की जिजाऊ काय, मासाहेब काय करतायत, बालशुभा काय करतायत, गर्भगळीत आहेत सगळे. कारण आपण आता जे बोलले की दहशतयुक्त अशी पाठी तिथे पहार रोवलेली आहे. म्हणजे कॉन्फिडन्स असतो तो कोणामध्येच नव्हता. पण जिजाऊ त्या गोष्टी बघा. आता याच्यामध्ये एक गोष्ट मी सायकोलॉजिकल थोडंसं सांगावं असं म्हणतो की हे चित्र मला का करावं असं वाटलं की अंधश्रद्धा असलेली माणसं आहेत की हे काही असं घडलं म्हणजे आता इथे राहण्यायोग्य काही नाही, आपलं काहीतरी वाटोळं होणार, आपण इथे राहायचं नाही. स्वतःच्या हक्काच्या जमिनी, शेतीवाडे, शेती सोडून हे लोक लांब गेलेले आहेत. पण अशा मरणासन्न माणसांमध्ये किंवा ह्या जनतेमध्ये पॉझिटिव्हिटी पेरण्याचं काम त्या घटनेत घडतंय. म्हणजे ती पहार उचलून फेकली जाते. म्हणजे जे काही अंधश्रद्धा आहेत किंवा ज्या ह्या भाकड कथा आहेत त्या गोष्टी सगळ्यात थिल्लर आहे, उकरून टाका. हे काही नसतं असं. जे आहे ते तुमच्या मनगटात आहे. जे तुम्ही करू शकता ते मनगटाच्या जोरावर करू शकता. मी एक स्त्री असून तुम्हाला आव्हान देते की या सगळ्या गोष्टी सोडा. मी तुमच्या पाठीशी आहे. साक्षात जिजाऊ, शहाजीराजे, शुभा तुमच्या पाठीशी आहे, सोबत आहे. फक्त तुम्ही स्वराज्य कार्यात सामील व्हा. जवळपास 110 वर्ष पुण्यातनं देशाचा कारभार चालला. जी एक शापित जमीन होती त्या पुण्याला पुण्यवान करून जिजाऊंनी पुढची दिशा दिली आणि पुण्याने जवळपास राज्यकारभार देशाचा 110 वर्ष चालवला. केवढी अद्भुत गोष्ट आहे. आता दुसरा प्रसंग जो आहे तो फारसा कुठं दिसत नाही. अनेक चित्रकारांनी शिवाजी महाराजांचं चरित्र रेखाटलेलं आहे, परंतु शिवाजी महाराजांनी शेतकरी, शेतीविषयीचं त्यांचं धोरण, शेतकऱ्याला त्यांनी केलेली मदत,
हे सगळं त्यांनी बांधलेली काही धरणं असतील, काही पाडलेल्या विहिरी असतील, ही सुद्धा तुम्ही कल्पकताची, कारण तुम्ही एक तर निसर्ग चित्राबद्दल तुम्हाला प्रेम आहे, बरोबर. पोर्ट्रेट तुम्ही काढताय, मग ह्याच्यात तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये जे शेती विषयाचं धोरण शिवाजी महाराजांचं तेही चित्र काढलं, म्हणजे तुमचं खरं मानलं पाहिजे, कारण तुम्ही जे प्रतिबिंबित करण्याचा प्रयत्न करताय, दाखवण्याचा प्रयत्न करताय, हे सर्वसामान्य माणसाला दिसलं नसतं. तुमच्या निमित्ताने अनेक लोक शिवचरित्र प्रत्यक्षात अनुभवतात, प्रसंग अनुभवतात. हे चित्र तुम्हाला कसं सुचलं? मला आता मी एकंदरीत सगळ्या माझ्या शिवकालीन इतिहासावरती म्हणजे महाराजांच्या जीवनावरती चित्रण करत असताना आतापर्यंत जे काही पूर्वीचं होतं ते कुठेतरी लढायांमध्ये शिवाजी महाराज आहे ते अशा गोष्टी होत्या. कुठेतरी कोथळा काढला, बोटं छाटली, आग्र्याचा तह, असं आग्र्याची घटना. मला ते दाखवायचंच नव्हतं. बरं. महाराजांनी सुरुवात रयतेसाठी काय केलं, हा रयतेचा राजा म्हटला जातो, शेतकऱ्यांचा कैवारी म्हटला जातो, धर्मसहिष्णू राजा म्हटला जातो. प्रत्येकाला म्हणजे शिवाजी महाराज म्हणजे प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत होता. असं काय केलं महाराजांनी रयतेसाठी की महाराजांना आपण याच्यात हे गोष्टी आपण दाखवल्याच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं मला काय वाटलं तर महाराजांकडे असलेला प्रचंड असा आत्मविश्वास, तो साक्षात शिवाजी महाराजांना जिजाऊंपासून शहाजी महाराजांपासून मिळालेला असेल, पण जे महाराजांनी केलं आहे ना ते मनगटाच्या जोरावर केलं आहे ना. असा फुल पॉझिटिव्ह असलेला माणूस, त्याचं जर आपण चित्रण करतोय तर चित्र पण तसंच पॉझिटिव्ह पाहिजे ना, की ज्याच्यातून महाराजांचा सकारात्मकतेचा संदेश दिला पाहिजे की दुष्काळ पडो का काही हो. आता हे चित्र दुष्काळावरती मात करून केलेलं आहे. म्हणजे दुष्काळावरती महाराजांनी त्यावेळेस धर्माच्या विरोधात जाऊन म्हणजे नदीला बांध अडवणं किंवा समुद्र मंथन करणं, समुद्र ओलांडणं हे महापाप म्हटलं जातं त्या काळातल्या अनुसार. पण महाराजांनी त्या काळाला अनुसरून ज्याचा आरमार त्याचं स्वराज्य, त्याचा आरमार त्याचा समुद्र, तसंच ज्या नदीवरती आपण पाणी अक्षरशः हजारो कितीतरी करोडो लिटरचं पाणी वाहून जातं आहे आणि वेळेवरती आपण दुष्काळामध्ये अक्षरशः मरणासन्न गुरंढोरं मरतायत. महाराजांनी काळाला अनुसरून काळाची गरज ओळखून नद्यांवरती बांध घातले आणि काय आणली, सुबत्ता आणली ना. त्यांचा उद्देशच काय होतं मुळात, की ज्यांच्याकडे जमिनी नसतील त्या सरकारमधून त्यांना जमिनी दिलेल्या आहेत. ज्यांच्याकडे काहीच जमिनी नव्हत्या की ठीक आहे नाही जमिनी दे, सरकारमधून मोफत जमिनी द्या. त्यांना बैलजोडे दिल्या, शेती अवजारं दिली, उत्तम प्रकारचं बी बियाणं दिलं. उद्देश काय की तुम्ही शेती कसा. जेव्हा प्रत्येकाचं दरडोई उत्पन्न वाढेल म्हणजे प्रत्येक व्यक्ती जेव्हा सधन होईल तेव्हा ॲटोमॅटिक आपलं स्वराज्य संपन्न होणार आहे. ही जी दुष्काळावर मात करून प्रत्येकाला सधन करण्याची महाराजांची त्यावेळेची जी एक दूरदृष्टी होती ती मला महत्त्वाची वाटली. की त्याच्यावरती जर आपण प्रसंग आता याच्यामध्ये जे मागे दाखवलेलं आहे बघा, ते पहाडासारखे व्यक्ती आहेत. मागे जो हे काही कंपोजिशन आहे हा गडकिल्ला असेल, प्रत्यक्षात हे प्रत्यक्ष कुठे असेल असं मी म्हणत नाही आहे, दावा करत नाही, पण ही जी मंडळी पहाडासारखी होती. जिजाऊंचं जे तिथे ठाम बसणं आहे, बैलगाडी ही शेतकऱ्याची प्रतिकात्मक शेतकऱ्याचं वाहन आहे, शेतकऱ्याचं साधन आहे ते, पण त्याच्यावरती ठाम म्हणजे आहे त्या साधनांवरती तुम्ही ठाम निश्चयानं खूप काही करू शकता, प्रचंड काही करू शकता कार्य. आणि शिवाजी महाराजांचा जो उंचावलेला हात आहे हा आश्वासस्त आहे. हे जे काही आहे पॉझिटिव्ह आहे, हे ते करू शकता तुम्ही. जे आहे ते तुमच्या हातात आहे, ते करू शकता तुम्ही. हे महाराजांची बॉडी लँग्वेज संदेश चित्रात देण्याचा प्रयत्न करताय. हो, ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण तुम्ही त्याची कल्पना करताय, चित्र निर्माण करताय, त्यातनं संदेश पण देताय. पण प्रेक्षकांना आपल्याला सांगितलं पाहिजे की शिवकालामध्ये शेती हेच उत्पन्नाचं साधन होतं, तोच उद्योग होता आणि राज्यांना महसूल त्यातनंच मिळत होता. म्हणजे त्यांच्या उत्पन्नातलं 30-40% उत्पादन शेतीतनं आलेलं हे राजकोशात जात होतं, राजकोशात, आणि तेच महसुली उत्पन्न म्हणून मानलं जात होतं. त्यामुळे शेतीचा विस्तार करणं, लोकांना त्या काळामध्ये सवलती देणं, त्याचं जे अर्थकरण आहे ते टिकवणं, हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तुम्ही चित्र काढले खरंच कल्पकता आहे. पण मग मगाशी तुम्ही सांगितलं की समुद्र ज्याचा त्याचं आरमार, आणि मग आरमारचं सुद्धा तुम्ही चित्र काढलं, कारण समुद्रावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं आरमार निर्माण केलं. पण या निमित्ताने मला हे परत सांगायचं आहे की अलीकडंच डॉक्टर प्रकाश पवार यांनी सकलजनवादी शिवाजी नावाचं पुस्तक लिहिलं, सकाळनी ते प्रकाशित केलं. त्याच्यामध्ये त्यांनी आरमार फक्त परकीय शत्रूपासून धोका आहे म्हणून निर्माण केलेलं नाहीये, तर त्या आरमारच्या माध्यमातून शिवाजी महाराजांनी आंतरराष्ट्रीय व्यापार केला, अगदी ओमान पर्यंत केला. आणि असं मानण्यात येतं की त्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा हा आंतरराष्ट्रीय व्यापार 9 कोटी रुपयाचा होता. 9 कोटीपर्यंत त्यांनी केला आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि त्याचं सुद्धा चित्र तुम्ही निर्माण केलं.
म्हणजे कान्होजी आंग्रे हम्म. हे त्याच्यामध्ये महत्वाचा भूमिका पार पाडत होते. समुद्रामध्ये आपलं आरमार असावं, पण आरमार माध्यमातनं हे चित्र कसं काय सुचलं तुम्हाला? माझा उद्देशच हे होता की शिवाजी महाराजांच्या ज्या अनुल्लेख असलेल्या गोष्टी होत्या आतापर्यंत, की ज्या प्रकर्षाने पुढे आलेल्याच नाही, की खऱ्या अर्थानं हा माझा म्हणजे रयतेचा राजा का होते. त्यांनी नुसतं ते लढाईच दाखवलेलं नाही, त्यांचं खऱ्या अर्थानं सामाजिक काम अफाट आहे. म्हणजे आपण 1% देखील मी अभ्यास केलेला नाही महाराजांचा, एवढं केलंच. अजून खूप काही कळायचं बाकी, पण जे काही केलेलं आहे महाराजांनी ते अनेक जन्म अपुरे पडतो. अद्भुत आहे. अद्भुत आहे. म्हणजे कुठे स्पर्श नाही त्यांचा बांधकाम क्षेत्राशी संपर्क आहे, त्यांचा आरमाराशी संपर्क येतो, त्यांचा गडकिल्ल्यांच्या बांधकामात संपर्क, म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नॉलेज आहे ना. आणि असं ही त्यांची जी अद्भुत अशी एक सहस्त्रपैलू सुद्धा म्हणू शब्द मला अपुरा वाटतो, की असं सहस्त्रपैलू असलेलं व्यक्तिमत्व आपल्याला कुंचल्यात पकडायचं आहे. किती प्रसंग घ्यावेत, कुठे अवघड आहे घ्यावेत, ते. अवघड आहे ते. हे तुम्ही जे सांगितलं ते मला महत्वाचं वाटतं. ते ही गोष्ट आहे की रायगडचं बांधकाम झालं हम्म. आणि ते हिरोजी इंदलकरांनी केलं. तर तुम्ही तोही प्रसंग रेखाटलेला आहे रायगडच्या बांधकामाचा. रायगड ज्यावेळेस राजधानी करायचा निर्णय शिवाजी महाराजांनी घेतला, कारण त्यांची पूर्वीची राजधानी राजगड होती. ते भोर तालुक्यामध्ये होते आणि कोकणामध्ये हम्म. रायगड हा किल्ला राजधानी करायचा निर्णय घेतला आणि तुम्ही तेही चित्र रेखाटलेलं आहे. हो. म्हणजे ती कल्पकता कशी काय आली? आणि हिरोजी इंदलकरांचं एक वीट तिथं आहे रायगड. हो आहे. सेवेसी तत्पर हिरोजी इंदलकर. हां. नेमकं तुम्ही ते कसं डोकं चालवलं? कारण रायगडचा राज्याभिषेक हे चित्र तुम्ही बनवलेलंच आहे. त्यानंतर शेतीशी संबंध तुम्ही केलेला आहे. समुद्रमार्गी व्यापार केला, आरमार बनवलं, हे केलं. मग परत रायगड किल्ल्याच्या निर्मितीचं चित्र बनवण्याची तुम्हाला काय गरज वाटली? त्याच्यामागे थोडंसं कारण असं घडलं, रायगडच्या आधी सुरुवातीला राज्याभिषेक हा चित्र जेव्हा तयार करायचं होतं, मी त्याच्या आधी मगाशी बोललो की मी रायगडावरती अनेक वेळा म्हणजे खूप वेळा गेलो. अच्छा. मग कळत नकळत माझ्यातला निसर्ग चित्रकार जागृत झाला की आपल्याला लँडस्केप करायचं आहे, आणि तिथे मग लँडस्केपचे रेफरन्सेसवरती मग मूळ पेंटिंग करायचं आहे. योगायोगाने तिथे एक चित्र असं निर्माण झालं माझ्याकडनं की आता तिथे आपण वर्णन केलेलं सेवेसे ठाई तत्पर हिरोजी इंदलकर हे असं त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या पायरीला नाव आहे त्यांचं. त्याच्यामागचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पण एवढ्या त्यावेळेचा तो इंजिनियर, म्हणजे बघा त्यांचा अभियंता, म्हणजे महाराजांच्या शिवकाळातला हा थोर अभियंता, की त्यांनी ते एवढं सगळं निर्माण केलं. स्वतःचं नाव असं कुठे नाही, पण फक्त पायरीला नाव दिलं की ते महाराजांचं चरणधूळ सतत माझ्या चरणावरती येईल, युगोनुयुग त्यांचं चरणस्पर्श मला होईल. ही त्यांची झाली भावनिक गोष्ट. पण मुळात गरज ही रायगडाचं बांधकाम ही राज्याभिषेकाच्या आधी मला ते चित्र निर्माण केलं गेलं. मग मी कल्पना केली की अरे यांचं तर जे काही त्यांनी तिथे वास्तू निर्माण केलेल्या आहेत, की अनेक प्रकारच्या अशा सुंदर असे राजवाडे असतील, जगदीश्वराचं मंदिर असेल, तटबंदी असेल, अनेक मंत्र्यांचे वाडे असतील, सगळं काही अगदी अद्भुत होतं, भक्कम होतं. पण ही चर्चा तर साक्षात महाराजांसोबतच केली असणार त्याने. मग शिवाजी महाराजांनी अनेक वेळा रायगडचं बांधकाम चालू असताना भेटी दिलेल्या आहेत, निश्चितच चर्चा खरं आहे. आहे. मग मला हा प्रसंग टिपावासा वाटला, अरे साक्षात चर्चा तर महाराजांशीच झाली असणार, आणि जे काही मार्गदर्शन आहे ते महाराजांच्या सल्ल्यानंच केलेलं असेल ना. मग हा प्रसंग म्हणजे महाराजांना प्रत्यक्षात ते नॉलेज किती असेल की उत्तम प्रतीचं बांधकाम कसं असतं. म्हणजे बांधकामशास्त्राचं जे तज्ज्ञ नॉलेज, म्हणजे तज्ज्ञ म्हणू आपण, ते महाराज होते. म्हणजे उत्तम अभियंता महाराज स्वतः आधी होते. खगोलशास्त्राचं त्यांना उत्तम ज्ञान होतं की परिस्थितीनुसार, की जेव्हा किल्ल्याची राजधानीची निवड करताना तो अतिशय सुसज्ज असला पाहिजे, अगदी अभेद्य असला पाहिजे, पण तेवढाच सुरक्षित असला पाहिजे. मग भौगोलिक दृष्टीनं तो किती मजबूत असला पाहिजे, तर आजूबाजूच्या परिस्थितीचं जे आकलन लागतं ते महाराजांना असणारच ना. त्यासाठीच तर त्यांनी राजधानीची निवड तिथे केली. पुढे जे हिरोजी इंदलकरांनी जे केलेलं आहे ते पण त्याच्यामागे महाराजांचं हे महत्त्व आहे की जे महाराजांनी, म्हणजे महाराजांना तिथे मला मार्गदर्शक म्हणून पण दाखवायचं होतं, अभियंता म्हणून, इंजिनियर म्हणून हिरोजी इंदलकरांना प्रेझेंट करायचंच होतं. पण हे सगळं जे केलं आहे ते महाराजांच्या बुद्धीनं केलेलं आहे, हे मला ते चित्रात दाखवायचं वाटलं. म्हणून मग ते संपूर्ण पार्श्वभूमी घेतली, अगदी जगदीश्वराच्या मंदिरापासून ते सगळं त्याच्यात तुम्ही बघण्यात येईल की बाजारपेठेच्या इमारती, बांधकाम, सगळं बांधकाम चालू आहे. महाराजांची चर्चा चालली आहे. महाराज कुठेतरी त्यांना इशारे देत आहेत, दाखवत आहेत, मार्गदर्शन करतायत. हा प्रसंग मला कलाकार म्हणून एक महत्त्वाचा वाटला. संपूर्ण रायगडचा लेआउट त्यामध्ये दिसून येतो. मी काल्पनिक एक कल्पना केली की तिथे आता बरंच काही बदल आहे, पण प्रत्यक्षात कसं असेल ते.
सगळं बांधकाम चालू आहे, कुठेतरी विटांचं काम चालू आहे, कुठे दगडफोडाची कामं चालू आहे, कोणी खोदकाम करतं आहे. मी एक काल्पनिक टेकडी उभी केली अशी माझ्या कल्पनेनं. थोडंसं मला स्वतःला स्वातंत्र्य घेतलं मी, की यांना जर प्रेझेंट करायचं आहे तर कुठेतरी उंचावर दाखवावं लागेल एवढ्या प्रसंगामध्ये. तर म्हणून मी एक त्या टेकडीचं कुठेतरी सपाटीकरण चालू आहे, पण तिथे उंचावरती महाराज, उंचावरून सगळं दिसेल एका दृष्टिक्षेपात. म्हणून महाराज तिथे उभे आहेत, हिरोजी इंदालकरांना काहीतरी सूचना देत आहेत. हा प्रसंग मला ते कलात्मक दृष्ट्यानं सुद्धा एक मला त्याची मांडणी असावी. एक प्रेझेंट जो आपण करतो, की पूर्ण चित्रावकाशातल्या महत्त्वाच्या ज्या व्यक्ती आहेत त्या प्राधान्याने दिसल्या पाहिजेत आणि जे काही चाललं आहे रायगडाचं बांधकाम हे एका दृष्टिक्षेपात दिसलं पाहिजे. यासाठी ती काल्पनिक एक मी प्रांजळपणे घेतलं मान्य तुमचं, करतो, फ्रीडम स्वातंत्र्य घेतलं, घेतलं. की मला एक काल्पनिक असेलच त्या काळात. कारण वर्णन तसं आहे की सपाटीकरण केलं गेलेलं आहे, खोदकामं केलेली आहे. आणि सर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की एक कलाकार म्हणून तुम्ही ह्या सगळ्या कल्पना केल्या, हम्म. पण तुमच्यामुळं आज शिवाजी महाराजांचे जीवनातले अत्यंत महत्वाचे प्रसंग म्हणजे राज्याभिषेक असेल, शेतीविषयीचं त्यांचं धोरण असेल, हम्म. समुद्रावर आरमार निर्माण करण्याचं असेल किंवा रायगडाच्या बांधकाम असेल किंवा शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत तुम्ही अनेक चित्र रेखाटली. त्यामुळं आणि संभाजी महाराजांच्या जीवनात जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळी तुम्ही चित्र रेखाटली. त्यामुळे अनेकांना ते प्रत्यक्ष पाहता आली. हे तुमचे उपकार महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. आज आपल्याकडं मिलिंद विचारे सर, प्राध्यापक मिलिंद विचारे सर गोल्ड मेडलिस्ट आहे, ते आपल्याकडं आले. त्यांनी आपला चित्रकारितेचा प्रवास आणि शिवचरित्र आणि संभाजी महाराजांच्या चरित्राबद्दलचं प्रेम आणि त्यातनं निर्माण केलेल्या कलाकृतीबद्दल आपल्याला सांगितलं. आपण हा पॉडकास्ट कसा वाटला हे निश्चित आम्हाला कळवा. आपण मिलिंद सरांचे आभार मानू. सर नमस्कार. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय.